राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ऐतिहासिक असं पथसंचलन आज सायंकाळी नागपुरातून निघणार आहे। खरं तर 27 सप्टेंबर 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यावेळेस विजयादशमी असल्यामुळे आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या औचित्याने हे पथसंचलनाचं आयोजन केलेलं आहे। नेमकं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन नागपुरात कुठे कुठे आयोजित करण्यात आले होते, विजयादशमी उत्सव कुठे कुठे यापूर्वी झालेला आहे, म्हणजे आता जो विजयादशमी उत्सव जो होतोय तो रेशीमबाग स्मृती मंदिर परिसराला लगत असलेल्या मैदानावर होतोय। तर यापूर्वी हे पथसंचलन आणि विजयादशमी उत्सव कोणकोणत्या मैदानावर आणि कुठे कुठे आणि कशा पद्धतीने झाले होते हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत डॉक्टर भालचंद्र स्वतः आहे हरदासजी। खरं तर खूप वैभवशाली असा इतिहास 100 वर्ष आज पूर्ण होत आहे। कुठे कुठे हे पथसंचलन पहिलं झालं होतं आणि कुठे कुठे कोणत्या मैदानावर पथसंचलन झालेले आहे आणि विजयादशमी उत्सव झालेले आहे। आज जे संध्याकाळी पथसंचलन होत आहे ते शताब्दीचं पथसंचलन आहे, त्यामुळे ऐतिहासिक असं पथसंचलन राहणार आहे समस्त भारतवासियांसाठी। पहिलं पथसंचलन हे संघाची जी गंगोत्री आहे मोहितेवाडा, ज्याला साळूबाई मोहित्यांचा वाडा म्हणतात, आणि आजचं प्रचलित नाव डॉक्टर हेडगेवार भवन असलं तरी नागपूरकरांना ते संघ बिल्डिंग म्हणून प्रसिद्ध आहे। आणि हे महालातल्या संघ बिल्डिंग पासून हे पहिलं पथसंचलन 1926 ला निघालं आणि हे संचलन तिथून राजा बादशाह मारुती मंदिरात गेलं, कारण राजा बादशाह म्हणजे तेव्हा शहराची सीमा होती आणि हे सीमोल्लंघन करायचं असतं पथसंचलन म्हणजे, म्हणून त्या हनुमानाला प्रणाम करून हनुमंताला नमस्कार करून हे पथसंचलन परत मोहितेवाड्यात आलं। त्यानंतर कुठे कुठे झाले, कारण की पहिले जसं आपण सांगताय मोहितेवाडा म्हणजे आताचा संघ मुख्यालय ते राजा बादशाह इथपर्यंत झालं आणि त्यानंतरचे पथसंचलन स्थानं बदलत गेले, विजयादशमी उत्सवाचे स्थानं बदलत गेले आणि म्हणजे नवमी आणि दशमी असे वेगवेगळे पण सोहळे झालेले। नेमका त्याचा इतिहास काय? अगदी बरोबर बोललात आपण। संघाचे उत्सव पूर्वीच्या ज्या पिढीला आहे, आमच्या पिढीला तर माहिती नाही, पण पूर्वीच्या पिढीला म्हणजे अगदी डॉक्टरांच्या काळात आणि गुरुजींच्या काळामध्ये नवमी आणि दशमी असा संघाचा उत्सव चालायचा। याच्या मागे पण एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, कारण भोसले घराणं नागपूरमध्ये आहे आणि सगळ्या भोसल्या घराण्यामध्ये किंवा राजेशाही घराण्यामध्ये 2 दिवस उत्सव चालतात, एक नवमीला शस्त्रपूजन आणि दशमीला सीमोल्लंघन। म्हणजे अगदी धार्मिक परंपरा पाळणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तेव्हा होता आणि आताही आहे, पण कालपरत्वे हे बदलत गेलं आणि डॉक्टरांच्या काळामध्ये नवमीला हे शस्त्रपूजन कुठे व्हायचं, आज जो टाऊन हॉल आहे महालमध्ये जिथे महानगरपालिकेचं एक मुख्यालय आहे त्यालाही रघुजी राजे भोसले नगर भवन नाव आहे, त्या टाऊन हॉलमध्ये संध्याकाळी हा शस्त्रपूजनाचा कार्यक्रम व्हायचा। राजे रघुजी महाराज भोसले, राजे लक्ष्मणराव भोसले आणि भोसले घराण्यातली सर्व राजमंडळी यायची आणि शस्त्रपूजन करायची। परमपूजनीय सरसंघचालक तेव्हाचे डॉक्टर हेडगेवार, सरसेनापती मार्तंडराव जोग हे शस्त्रपूजन करायचे। हा कार्यक्रम मंगल वेशामध्ये व्हायचा आणि दुसऱ्या दिवशी मात्र ही सीमोल्लंघन मिरवणूक, लष्करी मिरवणूक म्हणायचे, पथसंचलन हे नाव नव्हतं, सीमोल्लंघनाची लष्करी मिरवणूक ही निघायची। ही कुठून निघायची तर टाऊन हॉलमधून निघायची। त्या टाऊन हॉलमध्ये राजवाड्याजवळ हत्तीखाना आहे महालमध्ये, त्या हत्तीखान्यातून ही मिरवणूक जायची चिटणीस पार्क मार्गे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करून। ही पथसंचलन मिरवणूक इंडियन जिमखाना जो धंतोलीमध्ये आहे त्या धंतोलीमध्ये हा परत एक सकाळी कार्यक्रम व्हायचा। म्हणजे तुम्ही 2-3 स्थानांचा उल्लेख केला, आता आपल्याला सगळ्यांना जे माहिती आहे ते 1995 नंतरचं स्थान आहे जे रेशीमबाग मैदान आहे स्मृती मंदिर परिसराच्या लगतचं। म्हणजे हा मैदानांचा इतिहास कोणता कोणता राहिला, वेगवेगळ्या ठिकाणी पथसंचलन किंवा विजयादशमी उत्सव झाले, त्याचा इतिहास काय? अगदी बरोबर, संघाच्या इतिहासामध्ये वेगवेगळे स्थानं बदलत गेले। संघाचं मुख्यालय मोहितेवाडा आहे, तिथे पण संघ शाखा लावायला काही लोकांनी विरोध केला होता, म्हणून मग भोसले राजांनी ही शाखा लावायला तुळशीबागेमध्ये जागा दिली, हत्तीखान्यामध्ये जागा दिली आणि मग म्हणून हे संघाचे स्थानं देखील बदलत गेले। उत्सवाचं पहिलं स्थान मोहितेवाडा आहे, मग टाऊन हॉल आहे, हत्तीखाना आहे, हत्तीखान्यानंतर चिटणीस पार्कमध्ये काही उत्सव चालले, चिटणीस पार्क नंतर इंडियन जिमखाना, पटवर्धन मैदान, कस्तुरजन पार्क जिथे आपण आता उभं आहोत त्या कस्तुरजन पार्कमध्ये देखील अनेक उत्सव बाळासाहेब देवरस सरसंघचालक असताना झाले आहे। मी अगदी लहान होतो तेव्हा या उत्सवामध्ये सहभागी झालो होतो, शिशु म्हणून उत्सव ऐकायला आलो होतो आणि त्यानंतर मात्र 1995 पासून संघाची सगळी विस्तार बघता हा जो उत्सव आहे तो एकच दिवस म्हणजे दशमीला हा होतो आणि तो रेशीमबाग मुख्यालयामध्ये होतो। आज जे पथसंचलन होत आहे ते वेगवेगळ्या 3 स्थानांवर निघतं, म्हणजे कस्तुरजन पार्क एक स्थान आहे जिथे आपण आता उभा आहे, ते एक हॉकी मैदान आणि एक यशवंत स्टेडियम। तर खरं तर सगळे संघाचे महत्वाचे स्थान जे आहे ते शहराच्या जुन्या भागात महालच्या आजूबाजूच्या परिसरात साधारणतः 1.5 किलोमीटरच्या परिघात आहे, पण बर्डीला व्हेरायटी चौकाकडनं अवलोकन सरसंघचालक करताय, एक वेगळं असं काही महत्व आहे का त्याचं? काय तुम्ही? अगदी महत्व आहे, कारण नव्या पिढीला हे माहिती नाही की बर्डीमध्ये का पथसंचलन। तर आपण जर का 1936चा महाराष्ट्र वाचला, दैनिक महाराष्ट्र जो गोपाळराव ओगले काढत असत, त्या गोपाळराव ओगलेंच्या
33, 34, 35, 36 हे सगळे अहवाल वाचले तर आपल्याला लक्षात येईल की हे जे संचलन आहे ते डॉक्टर हेडगेवारांच्या काळात देखील बर्डीपासून निघालं होतं. म्हणून मोहितेवाड्या टाऊन हॉलमधून ही मिरवणूक निघाली आणि टाऊन हॉल नंतर हा सगळा मिरवणुकीचा सीमोल्लंघन मिरवणूक, त्याला त्याचे पण नाव वेगवेगळे आहे. काही लोक त्याला रूट मार्च म्हणायचे, काही सीमोल्लंघन मिरवणूक म्हणायचे. गुरुजींच्या काळात त्याला ध्वजाभिवादन असं नाव आहे. पुढे त्याला पथसंचलन म्हणायला लागले आणि मग विजयादशमी उत्सव. तर ही सगळी मिरवणूक तेव्हा बर्डीवर यायची, म्हणजे इंडियन जिमखाना, धंतोली मार्गे महाराजबाग चौक, सीताबर्डी चौक आणि त्याच्यानंतर सगळ्या या बर्डीच्या परिसरात फिरवून ही मिरवणूक पुन्हा महालमध्ये परत यायची. म्हणजे 100वे जे पथसंचलन आहे ते अगदी 100वे वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. डॉक्टरांच्या काळात जिथून पथसंचलन विजयादशमीचं निघालं त्याच ठिकाणी उद्या आज हे पथसंचलन संध्याकाळी निघत आहे. तर आपण बघू शकतो भालचंद्र हरदास स्वतः आपल्यासोबत होते. नेमकं शताब्दीनंतर हे वर्तुळ पथसंचलनाचं कसं पूर्ण होत आहे त्यांनी अगदी अभ्यासपूर्ण सांगितलेलं आहे. खरं तर आत्ता आपल्याला सगळ्यांना जे माहिती होतं म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत साधारणपणे संघाचं सगळ्यांना कार्यभार थोडाफार समजायला लागला तेव्हा रेशीमबाग स्मृती मंदिर परिसराबाजूच्या रेशीमबाग मैदानावरचं पथसंचलन सगळ्यांना माहिती आहे. पण यापूर्वीचा सगळा इतिहास त्यांनी सांगितला आणि बर्डीतून जाणारं हे शताब्दी महोत्सवातील हे संपूर्ण पथसंचलनाचं महत्व सुद्धा त्यांनी अधोरेखित करून सांगितलंय. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सत्यशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.